हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावा बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो। नेहमीप्रमाणे आज एका वनस्पतीची ओळख आणि माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। मी आता सध्या शेतात बसलेलो आहे। शेतात बसल्या बसल्या मला इथं वनस्पती सापडली। हिला आपण दुधी म्हणतो, सगळ्यांच्या परिचयाची असेल, ही मोठी दुधी म्हणून ओळखली जाते। बघू शकता तुम्ही, सहजरित्या ओळखायला ती वनस्पती। असे हिचे पानं येतात, असे फुलं असतात आणि आपल्याला शेतात कुठे सापडते। याला काही पैसा लागत नाही, काय नाही। ही दिसायला एकदम साधारण आबडधोबड आहे, म्हणजे याच्यात असं काही कुठला आकर्षकपणा काहीच नाही दिसत। पानही आकर्षक नाही किंवा फुलंही आकर्षक नाही, कुठलीही गोष्ट नाही। ही दिसायला जरी आबडधोबड असली मित्र, पण हिचे जर गुण जर आपण पाहिले ना, तर ही एक खूप लय गुणकारी आणि अशी दिव्य औषधी म्हटलं तरी चालेल। हिचे गुणबिन लवकरच तुम्हाला पाहायला मिळतात आपल्याला। तर हिचे काही औषधी फायदे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्र। तर हिचा वापर कसा करायचा आपण आता पहिले पाहून घेऊ। ही वनस्पती अशी सर्व मुळा सगट उपटून घ्यायचे। मुळा सगट उपटून घेतल्याच्या नंतर हिला धुवून घ्यायचे, पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्या घरातच सुकवायची, वाळवायची। ही जर आपण घरात वाळवून ठेवली, सावलीला वाळवायची, उन्हात ठेवायची नाही। सावलीला वाळल्याच्या नंतर हिची चूर्ण असे कुटून बुकटी करून ठेवून द्यायची आहे घरामध्ये। झालं तुमचं औषध तयार। आता हे औषध तुम्हाला कुठं वापरता येतं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही साधारण जरी दिसत असली वनस्पती, तरी तुमचे बरेच पैसे या वनस्पतीमुळे वाचू शकतात, एवढं तुम्ही लक्षात घ्या। तरीचा पहिला वापर असा आहे की जर कोणाला दमाचा त्रास असेल, आबाळाला काय झालं, ज्या लोकांना दमाचा त्रास असतो, एकदम छाती भरून येते, कप साचला की, आणि श्वास नलिकेवर सूज येते, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो। अशा वेळेला जर या वनस्पतीचं चूर्ण आपण 2-3 वेळेस कोमट पाण्याबरोबर जर एक बोटात 2 बोटाच्या चिमटीत बसेल एवढं जर घेतलं दिवसातून 2-3 वेळेस, 100% मित्र तुम्हाला 2-3 दिवसातच याच्यामध्ये चांगला आराम पडलेला पाहायला मिळेल। तसंच हिचा दुसरा उपयोग असा आहे की जर कोणाला म्हणजे वारंवार लघवीला जावं लागतं बघा, आलं की घडी घडी लघवीला, याला बहुमूत्र म्हणतात, असा रोग असतो जो वारंवार लघवीला जावं वाटतं। तर अशा लोकांनी जर याचा वापर केला तर तुम्हाला 7-8 दिवसात म्हणजे चांगला, म्हणजे 100% गुण पाहायला मिळेल याच्यामध्ये। तसंच याचा तिसरा उपयोग असा आहे मित्र, आपल्याला आव संडास पडते बघा, पोटाला झोंब येते, मुरडा येते एकदम, दवाखान्यात जातो आपण, गोळ्या घेतो, पण ते काही जास्त काही फरक पडत नाही, ते दुखणं चालूच असतं। गोळ्या घेतो पण दुखणं चालूच असतं, बरेच कंटाळलो आपण। अशा वेळेस एक काम करा, या वनस्पतीचं चूर्ण घ्यायचं, 2 बोटाच्या चिमटीत बसेल एवढं, खडी साखर असते की आपली, खडी साखरेसोबत घ्यायचं आणि कोमट पाण्यासोबत पिऊन घ्यायचं। तुम्ही दिवसभरात 2-3 वेळेस हा प्रयोग केला तर तुम्हाला एका दिवसातच याच्यामध्ये चांगला आराम पाहायला मिळतोय। तसा अजून एक याचा उपयोग आहे, ज्या माता बहिणींना अंगावर जास्त जातं मासिक पाळीमध्ये, म्हणजे वाहनं सुरू होतं आणि ते बंदच होत नाही, याला रक्तबदर म्हणतात। मग डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर लोक बऱ्याच वेळेस सांगतात की बाबा त्याच्यात खोळीत त्या गर्भाशयाच्या पिशवीवर गाठी आल्यात, ही पिशवी काढावी लागते गर्भाशयाची। पण मित्र मी म्हणतो, एकदा तुम्ही गर्भाशयाची पिशवी काढून ते ऑपरेशन करून पिशवी काढल्यापेक्षा एकदा हा उपयोग करून बघा, उपाय करून बघा तुम्ही। तुम्हाला जर नाही पडला फरक तर नंतर तुम्ही ऑपरेशनही करू शकता, पण ऑपरेशन करायच्या आधी जर तुम्ही जर याचा वापर केला ना मित्र, तरी मला तरी नाही वाटत की तुम्हाला त्याचं ऑपरेशन करावं लागेल म्हणून। एवढी ही महत्त्वाची आणि गुणकारी वनस्पती आहे मित्र। आपण हिला शेतात तणकट म्हणून बघतो याच्याकडे, पण याच्यामध्ये काही गुणधर्म आहेत। प्रत्येक वनस्पती, मी सांगत असतो की प्रत्येक वनस्पती आपल्यामध्ये काहीतरी एक गुण घेऊन येत असते, पण त्या गुणाचा आपल्याला माहिती झाली तर नक्कीच त्या वनस्पतीचा आपल्याला जीवनात फायदा होतो। या उद्देशानंच हा व्हिडिओ बनवतोय मित्र। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल ना तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।